श्री राम जय जय राम। 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 जय जय राम। गणनाथ सरस्वती पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये। आचार्य देव भव अतिथि देव भव। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरम् कारुण्यरूपं करुणाकरण्यं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने गोविंदाय नमो नमः। गोविंदाय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि सर्वपाप वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम।
राजाधिराज रामचंद्र भगवान की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापुर निवासी भगवान की जय। अक्षय योगाभ्यास करण्याचा अनुभव अर्जुना इंद्राला पण आवडत नाही। इंद्राचं उदाहरण देत आहे, कारण इंद्र हा देवांचा राजा असल्यामुळे तो भोगप्रधान आहे आणि भोगप्रधान माणसांना योगाभ्यास आवडत नाही। कारण भोगप्रधान माणसं इंद्रियाच्या लालन पालनामध्ये आनंद मानतात। म्हणून घरामध्ये सुद्धा द्वंद्व केव्हा होतं? माणूस एकदम सदाचार पाळणारा असेल आणि बाई अविचार करणारा असेल तर द्वंद्व होतं, किंवा बाई सदाचार पाळणारी असेल तर मीराबाई चालली वाया, सखूबाई चालली वाया असं नाव ठेवतात। माणसाला तुकाराम महाराज म्हणतात, आले आमचे तुकाराम महाराज। म्हणून वयामध्ये आपण असताना आपल्या परमार्थाचं प्रदर्शन करू नये। आपल्या आश्रमाप्रमाणे वागावं, पण आतला अध्यात्म कोणाला कळू नये देऊ। अध्यात्म हा लोकांना कळण्याकरता नाही आहे। जसं तुम्ही मित्राकडे गेले आणि तिथे पावभाजी आहे, सकाळपासून पोट बिघडल्याचा फोन करून द्यावा त्याला, काय रे काय नशीब माझं तुझी पावभाजी माझं नशिबात असं सांगून द्यावा सकाळपासून। आणि तिथे गेल्यावर वाकडं तोंड करून बसावं, असं जमलं पाहिजे। बरं हे सगळ्याच शहाण्यांना जमत नाही, गाढवांना लवकर जमतं, कारण ते नेहमीच गाढवासारखं वागतात। त्यामुळे असं शहाणे अरे एकदम टाईट कपडे घालून जातात आणखी असं आहे। तुम्ही भारी कपडे घालून गेले की लोक म्हणणार। म्हणून काही लोक काय करतात, काही समारंभ असो आपला जो ड्रेस आहे ना तोच ठेवतात, बाकीच्या भानगडीत पडत नाही ते, कारण कोणावर भास मारायचा आहे। इंद्रियांचं दमन इंद्राला सुद्धा आवडत नाही, मग योग अभ्यास कुठून आवडेल? आणि इंद्रियांच्या दमनाशिवाय, आत्ताच मला प्रश्न विचारला 3 मिनिटापूर्वी 3 सेकंदापूर्वी, इंद्रियांचं दमन असल्याशिवाय साक्षात्कार होत नाही। हा तो काय तुमचा वक्ता आहे ना बागेश्वर महाराज, त्याने ऑस्ट्रेलियाच्या असेंब्लीमध्ये त्याचं प्रवचन चाललं आहे। त्याने सांगितलं शेवटच्या 10 मिनिटामध्ये तुम्हाला साक्षात्कार घडवून देईल म्हणे। तर अज्ञान माणसाला आणि इंद्रिय भोगप्रधान माणसांना साक्षात्कार आवडत नाही, चमत्कार आवडतो। ते चमत्काराचे पोषक आहे। आता पहा, मी तुम्हाला परवा एक प्रयोग करून दाखवला। किती लोकांनी घरी गेलं सांगा बरं? कोणी गेला? काही नाही। असं आहे ना ते, कारण तो योगाभ्यास आहे। काय म्हणतात ते, श्रुती पडू नको, तीर्थे व्रते ती करू नको, काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टास शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती तो तू शंभू सोडू नको। किती लोकांचा पाठ आहे, पण ते आता मला कोणी म्हणलं ऐकलं, अरे ऐकून नाही होत तो साक्षात्कार। त्याच्याकरता सदाचाराचं संयमाचं हे लागतं, भांडवल लागतं। आता ऐकणं हे भाग्य आहे, या जन्मी नाही जमलं तर हे ऐकलेलं पुढच्या जन्मी उपयोगाला येईल, एवढं लक्षात ठेवा। 90 रुपये भावचं सोनं घेतलेलं
1 लाखाच्या वेळा मोडलं तर फायदा झाला. पण सोनं चाललं जाईल. काय चाललं जाईल? पैसे मिळून जातील, पैशाचा दुसरा होईल, पण सोनं नाही राहणार. तसं मनुष्य जन्मात या जीवाचं काय करायचं आहे? सोनं मातीने करायची. पण त्या सोन्याला वातावरण चांगलं पाहिजे. दारुड्या मनुष्य बायकोच्या कानातलं दारू करता मोडून येतो. काय त्याने सोन्याचं काय केलं? म्हणजे पुरुषही चांगला लागेल, स्त्री पण चांगली लागेल, तेव्हा या जीवाचं सोनं होईल संसारावर. पहा तुम्ही, एखादी बाई सांगते तुम्ही कोणात जीव अटकवू नका, माझ्यातही अटकू नका, तुम्ही देवाचं नाव घ्या आणि तुम्ही मोकळे व्हा, असं सांगून टाकते ती. किंवा एखादा माणूस म्हणतो माझी काळजी करू नको, तू देवाचं नाव घे, तुझं भलं करून घे. असे हितचिंतक असले तर अंतकाली काहीतरी मदत करतील. हितचिंतक नसले तर काय केलं ते? नुसतं देवदेव केला, संसारने केला, काय केलं यांनी? भावांतच केलं. हे असे उत्तरं देतात शेवटच्या दिवशी. आम्ही ऐकतो ते प्रायश्चित्त देताना. म्हटलं काय माया हो. आणि काय त्याच्याकडून दक्षिणा घ्यायचं आणि ते वाटी वाटी सप्तधान्य घ्यायचं. ते पण असं कंटाळवाणी काढतं बरं, की आता दातांना आपल्या माणसाकडून आपल्या बाईकडून दान करून घ्यायचं, जरा काही मोकळ्या मनाने. नाही नाही नाही, कारण जातोय तो, आता त्याने सगळं केलेलं आहे, पाहतोय तो केलेल्याकडे. म्हणून हयातीतच दान आणि धर्म आहे. अंतकाली काय गेल्यावर सुद्धा ते भांडे कसे आणता हलके, असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे माणसाला. म्हणून हे अर्जुना, साक्षात्काराकरता साक्षात इंद्र सुद्धा या पदाची इच्छा करीत नाही, योगाची. तर मग अर्जुन म्हणाला, देवा काय करावं लागेल? तर म्हणे एकांतात ध्यान करावं लागेल. एकांतात ध्यानाशिवाय योगाची प्राप्ती होत नाही. म्हणून हे आखाड्याचे जे साधू असतात ना, ते चांगल्याला पण आखाड्यात येऊ देत नाही. आणि हे भगवे कपडे घातलेले साधू महात्मे असताना, आता पहा तुम्ही नाशिकला त्यांच्या आश्रमामध्ये सगळे श्रीमंत लोकांना बोलवत होते. आणि आखाड्यात आना हमारे तरफ, तेरे को देना है कुछ दे दे, यहाँ चल जा, हॉटेल में उतर, धर्मशाळेत उतर तिकडे एक. आणि हे सगळे भगवे कपडे घातलेले, या शेठ या शेठ या शेठ. कारण त्यांना शेठकडून काय पाहिजे असतं? हे पहा ना, हे रोज त्या सगळ्या शेठांमध्ये फिरून राहिले. असं आहे ते योगी. काय नाही करत, काय भूकच लागत नाही त्याला, तर तो कशाला कोणाची तुसतुस करेल? तो योगावर राहतो. योगी या दुर्लभ. म्हणून ते म्हणतात, श्रुतीमध्ये असं सांगितलं आहे की चिंतन करायचं आणि आपल्या भाग जो जीवाचा वास आहे त्या मनामध्ये स्थापित करायचं. आपल्या घरामध्ये, आपल्या शरीरामध्ये जे देवाचा भाग आहे, कुठे? हृदयावर. त्या हृदयावर मन स्थिर करायचं. कारण आपण वचन ऐकलंय, हृदयस्थो जनार्दना. म्हणून योगाभ्यासाच्या योगानं आपल्या हृदयावर मन लावायचं आहे. आपलं मन तर ताबडतोब भटकत जातं. जसं भक्ताचं मन देवळात एकदम आनंदित होऊन जातं. भक्ताचं मन एकदम देवळात आनंदित होऊन जातं. त्याला गावाला राहायचं असलं, बाहेरून जरी दर्शन झालं तर झालं म्हणतं माझं दर्शन, कारण त्याला त्याचा आनंद आहे ना. बाकी ते आले तरी मध्ये येऊ शकत नाही. त्यांचं पाप त्यांना आत येऊ देत नाही, लक्षात ठेवा. कारण पाप हे माणसाला सुचूच देत नाही.
आणि त्यामुळे पुण्य घडत नाही. आता पुण्याचे सुद्धा प्रकार आहे. ईश्वराच्या चिंतनाचं पुण्य वेगळं आणि दानाचं पुण्य वेगळं, परोपकार केल्याचं पुण्य वेगळं. परोपकार निष्अपेक्षेने केला पाहिजे की आपण याचं करतोय, उद्या यानं आपलं केलं पाहिजे असं नाही. कारण ते पुण्याचे प्रकार आहे. जशी तुमची क्वालिटी आहे, फर्स्ट क्वालिटी, सेकंड क्वालिटी, थर्ड क्वालिटी, तसे पुण्याचे सुद्धा प्रकार आहे. पाणी पाजणं हा धर्म आहे, पण तो स्वधर्म म्हणून पाजलं तर पुण्य उत्तम आहे. आता आपल्या कामात आजच्या दिवस 5,000 रुपये आले हो, काय लोक वेगळं करता, पाणी संपलं की पुन्हा आणावं लागेल. असं केलं तर थर्डमध्ये नाही, थांबा मी आत्ता आणतो, मोठ्या प्रेमानं दिलं तर फर्स्टमध्ये. तुम्ही कुठे बसता ते पहा. असं आहे ते पुण्याची क्वालिटी आहे. तुमचं पुण्य कोणत्या बाबतीत आहे? दानाला जे द्रव्य देत आहे ते द्रव्य कोणत्या मार्गाचं आहे? दुसऱ्याची चप्पल मारून द्यायची नाही का गरीबाला देऊन द्यायची? आपल्या स्वकष्टाची पाहिजे ते, किंवा आपल्या पायातली पाहिजे. उतवून आणि तळमतो की तू दा म्हणतो मी पाहून घेईल माझं असं आहे. आजच मला कोणीतरी विचारलं वा अक्षतृतीयेला काय त्यांना सामुदायिक द्यायचं आहे, तर त्यांना माठ, पाणी, हे फळ, हे आणि साखर या वैशाख महिन्यामध्ये शरीरामध्ये दोष पडतो म्हणून गोड द्यायचे असते. आता सामुदायिक श्राद्ध निघाले मंदिरांमध्ये सुद्धा करते. मध्ये स्वामीनारायण मंदिर, आता परवा मंदिर निघालं, त्याच्यामध्ये असे सगळ्यांची घागरी ठेवून द्यायचं, नावं करतात. म्हणजे श्राद्ध सुद्धा सामुदायिक व्हायला लागले. लग्न झाले, मोहन घेत झाले, श्राद्ध कुठे व्हायला पाहिजे? माणसाचा जीव कुठे असतो? पण आपण म्हणतो पराई माथेन दत्रा वाहते होऊन जाऊ द्या, आपल्याला काहीच कारण नाही, तिथेच जेवण आहे. ज्या क्षेत्रावर ब्राह्मण जेवत होते तिथे कोणी देवाला घालायला तयार नाही. म्हणजे क्षेत्रावर सुद्धा परिस्थिती विपरीत झाली. कारण घरापेक्षा क्षेत्राचं पुण्य विशेष आहे. पण आता क्षेत्रात सुद्धा करणारे नाही ना, ते त्रास मानायला लागले ना. मग कसं होईल ते? म्हणून पिंडोद क्रिया कलियुगामध्ये लुप्त. भगवंताच्या पहिल्याच अध्यायात सांगितलं. गुरुजीलाच म्हणता पहिल्या दिवशी पिंड करतो, तुम्हीच करून घेऊन या. आपल्या बाबाची पिंड आपल्याला करावं लागलं पाहिजे असते. काही लोकांच्या घरी एकदम भारी तांदूळ आणतात. आता भारी तांदूळचा ना त्याचा चिकनपणा कमी असतो, त्याला पॉलिश केलेलं. आपला साधा तांदूळ जो आहे ना तो तांब्याने बुडवला की एकदम मऊ होऊन जातो आणि त्याचा पिंड चांगला होतो. हे भारी तांदळाचा पिंड काय केलं की असं फुटून जातं. लोक म्हणतात पिंड नीट नाही होत आहे बाबा, खोपला तो. त्याच्यामध्ये शुद्ध ब्राह्मण काय करतो, थोडंसं मध टाकून देतो, त्याच्यानंतर साखर टाकून देतो, गूळ टाकून देतो, मग त्याला आणखीन सुपर करतो. कोणतं रगट रे भाऊ, असं आहे. तर ते कळायला पाहिजे. आता तीर्थक्षेत्री कशाचे खूप काम असतात म्हणून ते तयार मिळतात. जळगावला कसे काय तयार मिळतील? ते लोक पैसे द्यायला, श्राद्धाला लोक इथून येत आहे स्वयंपाक. असं आहे, इथून दिसतं मला कोण नेता येते. असं झालंय. आता दुपारचं प्रवचन बंद आहे म्हणून दिसत, रात्री कोणी नेत नाही, पण दुपारच्या प्रवचनाला बरोबर दिसतात ते. तेव्हा ते हिरवं फडकन त्याच्या खाली तो माणूस, 2 माणसं आहे. तर ते क्रिया लुप्त होऊन जाईल.
म्हणून हे अर्जुना, आपल्या हृदयामध्ये भगवंताला स्थापित करायचे, तो कदापि बाहेर येणार नाही. निर्जन वनामध्ये सुद्धा एक शब्द ऐकू येणार नाही, अशा ठिकाणी एकाग्र चित्तानं ध्यान करायचं आहे. आपलं काम आहे काय? पहा बरं आता तुम्ही, म्हणजे ते म्हणता बद्रीनारायणला जा. असं आहे. मग आपल्याला योगाभ्यासाची सवय ठेवायची आहे. लक्षात ठेवा, काय ठेवायची आहे? सवय. एखादी अशी छान जागा मिळाली की ध्यानाला बसून जावं. वेळ मिळाली गेले बा, घरातले सगळे बाहेर येत आहे फिरून, भले दरवाजा आतून लावून या. संधी साधायची तरच जमेल तुम्हाला संसारी माणसाला. तर तुम्ही बाकीच्यांना कधी सांगितलं की मी ध्यानाला बसतो, तुम्ही जरा बाहेर लक्ष द्या, तर ते आणखी मोठा आवाज करतील तर ध्यान लागणार नाही. नातू असेल तर घंटी वाजवून देईल तो आणखी. कारण ते त्यांना काय, त्याचं काय, आपल्याला ध्यान करायचं आहे तर आपल्याला लक्ष पाहिजे की एकांत केव्हा मिळतोय. एकांत येई रे रघुराज स्वामी, स्तुती आहे शंकराची. एकांत मिळायला पाहिजे. पूर्वी महादेवाच्या मंदिरात एकांत होतं, तर आता तर भलतीच गर्दी होत गेली आहे. परवा ते एका बाईच्या डोक्यावर हात ठेवला आणि पाणी टाकलं. ती बाई मला सांगायला मी दादा ते बाई माझ्या अंगावर डोकं ठेवलं, तू इकडे ये. मी लगेच तिला रक्षा लावली आणि तो मोराचा पीस असा फिरून गेला. खूप गेलं म्हटलं, काळजी नको. आता तिला तिच्या डोक्यावर हात ठेवायची गरज काय? बरं, ओळख नाही पाळत नाही, संशय येणं साहजिक आहे. लगेच फू करून दिलं माहिती. म्हटलं गेलं मनातलं, अहो म्हणे दादा असं आहे ते, काही गरज आहे. पाणी टाकते उजव्या दंडा वाहते डोके. आता ती बोलली नाही, त्या बाईला काही म्हणून बरं. आज एक माणूस आला, त्याने तांब्या काही आणलेला नव्हता, तांब्याचा तांब्या. मला म्हणे माझा तांब्या गेला, त्या पाटीलबाईचा तांब्या त्याने उचलला. आज माझा म्हणे, म्हणलं देव त्या बाईचा तांब्या हां होता ना. मग परत तो फिरून आला, त्याला पाहिलं की दादानं ओळखून घेतलं. सापडला तर ठेवल्या बरं. म्हटलं तो आणणार नाही, ज्याने नेला तो तुझा तांब्या. कारण मी 1000 वेळा सांगितलं की तांब्या तिथे राहत नाही. तुम्ही उगाच ठेवू नका, तो लगेच दारवाडा जातो, मोडून टाकतो आणि पिऊन येतो. असं आहे ते. स्टीलचा नेणारच नाही, कारण त्याची मोडच होत नाही ना. असं आहे. बहुसंख्य लोक आल्यानंतर येणारा माणूस कोण येतो याच्याकडे काय, तो शंकर पाहिल त्याच्याकडे. शंकर नंदीला सांगेला एखाद्याच नेहमी तांबे चोरतो ना, आला की त्याला ढकलून दे. तो नंदीला सांगेल. असं आहे. म्हणून इंद्रियांच्या समुदायाला वश करून एकाग्र चित्ताने अंतःकरणामध्ये परमात्म्याचं चिंतन करायचं आहे. पण हेच नारदाला सांगितलं भगवंताने की नारदा नाहम वसामि वैकुंठे नाहम योगिनाम हृदयो मद भक्त गायंती तत्र तिष्ठामि नारद. वैकुंठात माझं राहण्याचं ठिकाण आहे, योग्यांचं हृदय माझं राहण्याचं ठिकाण आहे. पण जिथे माझं चिंतन चालतं तिथेच मी राहतो. पहा, एखाद्या माणसाच्या गावात खूप घर आहे, पण जिथे कुटुंब आहे तिथेच राहील तो. तसं भक्तांचे हृदय हे भगवंताचं स्थान आहे. म्हणून प्रमादाचा त्याग केला पाहिजे. अंतःकरणामध्ये परमात्म्याचं चिंतन करण्याकरता आपल्या अंगी आळस आणि प्रमाद जे आहे, त्या आळस आणि प्रमादाला आपण सोडलं पाहिजे. आळस आणि प्रमादाला सोडलं पाहिजे. म्हणून आपली कामं तात्काळ केली पाहिजे, उशीर नाही करत. आपण काय करतो, करू थोडा वेळ, नाही कामं करून मोकळून जायचं म्हणजे आपल्याला वेळ साधतो, सान्निध्य सापडतं.
अशा प्रकारे सदा ध्यान करण्याचा प्रयत्न करावा. पुरुषाचं चित्त प्रसन्न होतं आणि परब्रह्म परमात्म्याची प्राप्तीला आपल्याला गती मिळते. परमात्मा चर्मचक्षुने पाहता येत नाही. चर्मचक्षुने लक्षता लक्षवेना समर्थ म्हणतात. चामड्याच्या डोळ्याने तो दिसत नाही. अंतरचक्षु म्हणून भगवान शंकराचा तिसरा डोळा दाखवला आहे. कृष्ण असं म्हणतात, मी तुझ्यावर तिसरा डोळा उघडू का? हे बा, हे तिसरा डोळा लावून बसले. हे म्हणतात मी तिसरा डोळा उघडू. त्यांनी तिसरा डोळा उघडला, महाभारताचं सैन्य सगळं संपलं 18 दिवसामध्ये. म्हणून त्या भीमाने काय सांगितलं, देवा माझी ताकद आहे काय हत्ती आकाशात फिरवायची, हे तुम्ही फिरवताय. तेव्हा अर्जुनाला कळालं की आपल्यापेक्षा भीम हुशार आहे. नाही तर तोपर्यंत म्हणे मी मारले म्हणे ऐक रे. तो कालपुरुष जो चाललाय असा हातामध्ये दंड घेऊन तो संहार करतोय. कालपुरुष जो आहे तो संहार करतोय. शय्या टाकून ते जारी काढून किल्ली तिथेच आहे. म्हणून परब्रह्म परमात्मा प्राप्त करण्याकरता चर्मचक्षूने काम होणार नाही, इंद्रियांनी काम होणार नाही, पण मन रूपीच्या साह्यानं आत्म्याचं दर्शन घडेल. म्हणून आपण असे बसलो ध्यानाला की आपली इंद्रिय हळूहळू आपल्याला विसर पडतो आणि आतलं मन काम करत जातं. मन हे दिवा होऊन जातं आत आणि त्याचा प्रकाश पडायला लागतो. तो प्रकाश पडला की आत्मा दिसायला लागतो. त्याला म्हणतात स्वयंप्रकाश. आमच्या सोयराबाईने अभंग लिहिलाय, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको आणि हरिभजना विन काळ घालवू नको. कारण तो अंतरीचा दिवा जो आहे तो केव्हा तेवत राहील, जेव्हा तू हरीचं भजन करशील तेव्हा. म्हणे सोयरा. चोखोबाईंच्या पत्नी लिहिलेला अभंग आहे. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको आणि हरिभजना विन काळ घालू नको. आणखीन एक अभंग लिहिला आहे त्यांनी, तुम्हाला सांगितलं तर तुमचं डोकं. कोण शुद्धबद्ध झाला जगामध्ये, कोण आधी अंती विटाळ संतला शुद्धबद्ध झाला कोण सांगा पाहू. अरे जन्माच्या आधी विटाळ थांबतो, जन्म झाल्यावर सुद्धा विटाळ थांबतो. विटाळात जो जन्माला आहे तो कसा सगळं शुद्ध होईल. केवढा अभंग आहे. चोखोबाची म्हणते पत्नी, द्या PhD दिला, याचं पुस्तक त्याचं पुस्तक करून लोक PhD होतात. हिने कोणाचं पुस्तक घेतलं. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको, हरिभजना विन काळ घालवू नको. एकदा तो दिवा पेटला की हरी शिवाय रीता ठाव नाही. जिकडे जाईल तिकडे त्याला हरीच दिसतो. म्हणून नाथ महाराज लिहितात, हरीची या दासा हरी दाही दिशा. हरीच्या दासा हरी दाही दिशा. परमात्मा इंद्रियांनी कळत नाही, मनानंच दीपकांच्या साह्याने आत्म्याचं दर्शन होतं. म्हणून मनाला दिवा कर. आता मनाला दिवा करायचं म्हणजे नम, मनाला उलट करायचं. मनाला उलट करा, नम होतं. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. तो रोजच हरिपाठ म्हणता, पण समजला तर पाहिजे. अशा साड्या नेसान तशा साड्या नेसान मग हरिपाठ म्हणा, काय गोंधळ लावलाय. काय नसेल तशी साडी म्हणजे विकतच घेत बसा. आलं का उपाधी. बाह्य गोष्टीवर काही महत्व नसतं. अंतर गोष्ट जागृत झाली पाहिजे.
म्हणून संसारामध्ये सगळं व्याप्त आहे. परमात्म्याचं दर्शन झालं पाहिजे आणि त्याचा आश्रय घेतला पाहिजे. हे अर्जुना, विप्राचं सगळं रहस्य त्या विप्रानं मला सांगितलं आणि तो आनंदाने जायला तयार झाला. एवढं सांगितलं म्हणे मला ते नाही. त्या ब्राह्मणाने श्रीकृष्ण म्हणाले, सिद्ध ब्राह्मणा, तुमच्या व्रताचं आचरण तुम्ही ज्यांच्यातून हा उपदेश घेतला, इच्छेनुसार तुम्ही त्याला काय दिलं? ते म्हणाले, अशा प्रकारे माझ्या गुरुनं माझ्याकडून काय घेतलं तर माझं पण जे आहे अहंकार तो देऊन टाकला गुरुला. म्हणजे काटूक सगळं भेटलं. खऱ्या गुरुला काही नको असतं. त्याला माहिती आहे याचा उपयोग काय, याचा उपयोग काय. तो जर परब्रह्म पदावर गेला तो या लौकिक गोष्टी, कपडा लत्ता घेणं देणं काय करतो? नाही आम्हाला दान घडा, पण काय कराल त्याला? तू नाम घे. असे काही लोक आहे की आपले गुरु खूप कष्ट करतात म्हणून त्यांच्याकरता जप करतात लोक. आजारपणाचं नाही, दिवसभर कष्ट करताय तर यांना आराम मिळणार ते हरिनाम घेतात. असे जगात लोक खूप आहे. पाणी काय करेल? फक्त शरीराला तुम्ही पाणी दिलं गुरुला तर ते समाधानाला जाईल, पाणी आत जाईल. पण नाम घेतलं तर अंतर्बाह्य ते गुरुच्या शरीराला अंतर्बाह्य उपयोगी देतात. म्हणून आपल्या मंदिरामध्ये सेवाकावर आहे. ते काल प्रसाद तयार होता ना देवीचा, ते दोन्ही पोरी त्यांना म्हटलं इथेच बसून घ्या, माझ्यासमोर खाऊन घ्या. म्हटलं 1 मिनिटात बसून गेला. त्यांनी असं काहीच म्हटलं नाही, दर्शन राहिलं वगैरे नाही, बसून गेलं. खाऊन घ्या म्हटलं, दर्शन होईल. प्रसाद तिचा आहे तो, प्रसाद कोणाचा आहे? तिचा. ती आत गेल्यावर काय? प्रसादेनं सर्व दुःख नाश आहे. म्हणून प्रसाद आपण मागितला पाहिजे. कोणी दिल अशी अपेक्षा नाही करायची. प्रसाद आहे तो, मागायला पाहिजे, हात पुढे करायला पाहिजे. प्रसाद. सद्गुरू सुद्धा नामाचाच प्रसाद देतात. म्हणून वंदन करताना माझ्याकडून नामसेवा घडो असं म्हटलं पाहिजे. कारण ती सगळ्यात मोठी सेवा आहे. भगवान म्हणाले, अर्जुना, मोक्ष धर्माचा आश्रय घेणारा श्रेष्ठ ब्राह्मण सिद्ध मुनी प्रसंगानुसार एकाग्र चित्तानं मला उपदेश करून म्हणाला की अंतःकरण शुद्ध झालं की नाही हे पाहून घ्या. देवाला सांगितलं. अर्जुन म्हणे, देवा तुमचे अंतःकरण बघ म्हणे. आता बघ, तुला एवढी गीता सांगितल्यावर सुद्धा तुला नाही समजली. माझं अंतःकरण परत कळलं, तुला सांगायला बसलो. झालं का माझं अंतःकरण शांत? आता तुला एवढं सांगितल्यावर समजेल तर माझं अंतःकरण शांत होईल. पाच देवाचं सुद्धा होत नाही ना. कसं काय होईल? बुडीत असे जर न देखावे डोळा, तुकाराम महाराज कळकळीने बोललेच की. म्हणून देवाला सुद्धा उद्वेग आल्यानंतर एखादा भक्त जेव्हा पोट्या प्रेमानं गातो आणि त्याला आळवतो तेव्हा त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. पण तुम्हाला सूरदासाचं उदाहरण सांगतो. सूरदासाचं काहीतरी पडून गेलं हातातलं, तर त्यांना गाता येत नव्हतं. तर देवाने उचलून दिल्याबरोबर देवाचा स्पर्श झाल्यावर म्हणे, मग कन्हैया तू माझा. म्हणे नाही, मी साधारण नाही म्हणे, मग तू कन्हैया जाय. डोळे नव्हते. भगवंताने पाहिलं की म्हणे, जा, हातातून सुटून जाशील पण हृदयातून सुटशील का? नाही सुटणार. उत्तर दिलं देवाला. देव बसून गेले. सूरदासांचं भजन ऐकताय तुम्ही. फोटोत पाहता फक्त, काय पाहता? पण फोटोचं अंतर्गम्य
असे बसले सुरदास गात आहे, कारण अंतःकरण शुद्ध करून घेता देव. त्याला जर अंतःकरण नसतं, आता देवाला अंतःकरण आहे असं वेदांत सांगतो, पण अंतःकरण नसतं तर कशा करता अवतार घेतला असता? तेवढा जीवा उद्धार आहे असं आहे. तो अवतार घेतला की अंतःकरण धारण करतो, अवतार संपला की सोडून देतो. तो मोठा आहे, तो काही करू शकतो, निमित्त मात्रेनं काम करतो. म्हणून चित्ताची दुविधता सनातन ब्रह्म म्हणतात, जीवाला परमगती मिळते. देहत्यागानंतर ब्रह्म अमृतत्वाला प्राप्त होतो. हा देह जेव्हा आपला सुटतो तेव्हा आपल्यामध्ये जे ब्रह्म आहे त्याला अमृतत्व मिळतं. अमृतत्व मिळालं की जन्म मरण संपलं. मग आता आपण कोणतं तर नामामृता गोडी वैष्णवा लाधली. आपल्याला जर नामाची गोडी लागली, अजून तर आपल्याला सकाम राहिलं, हे व्हायचं आहे, ते व्हायचं आहे, ते व्हायचं आहे. आजच कोणतरी मला विचारलं सकामची गोष्टी, तर मग ते तुमचं काम झालं की त्याचं पण संपलं, गोडी कमी होऊन जाते आपली. जाऊ दे, झाले आपल्या 13 माळ्याकडून, आता एकच माळमध्ये लगेच. पण ते 13 माळ्याची सवय कायम जेव्हा राहील, जेव्हा त्याची कृपा होईल. नाही 13 झाल्यात. म्हणून देव म्हणतो मला कृपा करता येत नाही. तुम्हाला कृपा पाहिजे असेल तर संताची कृपा, त्यांच्या कृपेने तुमच्याकडून जप होईल. संत कृपा झाली, इमारत फळा आली. असं आहे. जोपर्यंत माणसाच्या समोर दृष्टी उभा राहत नाही तोपर्यंत नाही कृपा. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. भगवान म्हणाले अमृतत्वाची प्राप्ती होते, सदा तो सुखी होतो. तो कोणत्याही योनीत गेला तरी परमगतीला प्राप्त होतो. पण मला तीर्थ महात्म्या सांगताना तिथे एक मनुष्य पडला होता उज्जैनला, आणि तिथे नमःशिवायचा जप चालला होता. मरता मरता त्याच्या कानावर पकडला, लगेच त्याला विमानाला. अशा कथा तुम्हाला ऐकायला मिळतं. ते तीर्थ महात्म्य आणि नाम महात्म्यामुळे असं घडतं. तीर्थ महात्म्य आणि नाम महात्म्यामुळे असं घडतं. म्हणून त्यावेळेस ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. बहुश्रुत ब्राह्मण सुद्धा किंवा क्षत्रिय सुद्धा ब्रह्मपदाची प्राप्ती करून येऊ शकतो, पण त्याला एवढं साधलं पाहिजे. बुद्धिमान, श्रद्धाळू आणि पराक्रमी मनुष्य लौकिक सुख सोडत जातो. हे जे लौकिक सुख, मान सन्मान, घेणं देणं, या बसा, हे लौकिक. कोणी या म्हटलं तरी काय, नाही म्हटलं तरी काय फरक पडतो. पण आपण जितकं लौकिक सुखामध्ये अटकत जातो तेवढं आध्यात्मिक सुख तुटत जातं. लौकिक सुखाकरता अटकत जातो आपण लौकिक सुखामध्ये. कोणी आपल्याला म्हटलं पाहिजे, कोणी अमुक केलं पाहिजे, कोणाचाच फोन नाही बरं अजून आपल्याकडे घडलं तर जाऊ दे ना, काय करू, कोणाच्या फोनाने काय होणार आहे. म्हणून त्यावेळेस बुद्धिमान आणि श्रद्धाळू आणि पराक्रमी मनुष्य लौकिक सुखाचा त्याग करून देतो, त्याला परमगती प्राप्त होते. कारण लौकिक सुखामध्ये मन अटकून राहतं. पहा मी इतकं सगळ्यांचं केलं, कोरडं निघालं, कोणीच काही करत नाही. तो सकळ जीवाचा सांभाळ करतो, आपला करणारच आहे. यामुळे सिद्ध लोक योगाभ्यासाने मनुष्य सिद्धाला जातो. भगवान म्हणाले अर्जुना, विषय, आता तुला आणखीन एक विषय समजून सांगतो.
पती आणि पत्नीमध्ये संवाद रूपाचा एक प्राचीन उदाहरण आहे. एक ब्राह्मण जो ज्ञान पराक्रमी विद्वान होता, एकांतामध्ये बसलेले असताना त्याच्या पत्नीनं त्यांना प्रश्न केला आहे, हे प्राणनाथा, मी असं ऐकलंय की स्त्रियांना पती कर्मानुसार प्राप्त होतो आणि कर्मानुसार ते लोकाच्या गतीला जातात, म्हणजे परमगतीला सुद्धा. पती प्राप्त सुद्धा कर्मानेच होतो आणि पतीशी कर्म करताना ती सत्कर्म करेल तर ती परमगतीला जाते, तिला योग अभ्यासाची गरज नाही. कारण कर्मानं जे प्राप्त झालं आहे ते परमगती कर्माने प्राप्त होते. कारण स्त्री जन्मामध्ये सगळी सेवाच आहे. त्याचं उदाहरण समजून सांगतो. आपली मुलगी असली म्हणजे आपल्याला पत्नीपेक्षा आपण मुलीला जास्ती हाक मारतो, अरे बेटा पाणी आण ना, तू जाऊ दे, तुझ्या इथं काही, तू वाढ मला. तुमच्यात एक हेतू असतो, आपली मुलगी व्यवस्थित काम करते नाही हे पाहायचं असतं आणि तिच्या हातचंही तुम्हाला घ्यायचं असतं. मग आईलाही असं वाटायला लागतं, दे ना तू, आता मला वाढ, मी बसते जेव्हा तुझं झालं ना. म्हणजे स्त्री धर्मामध्ये सेवा हा महत्त्वाचा भाग आला लहानपणापासून. मग गल्लीतल्या लोकांना ती मुलगी आकर्षण करते, नाही आज तू ये आमच्याकडे जेवायला. लोक म्हणजे स्त्री धर्मामध्ये सेवा हा धर्म जन्मजात आहे. पुढे इकडे आलं की दिराला वाटतं वहिनीने मला दिलं पाहिजे, नंदेला वाटतं मला दिलं पाहिजे वहिनीने, नवऱ्याला वाटतं मला दिलं पाहिजे, सासूला वाटतं मला, सासऱ्याला वाटतं, सासू म्हणते आता माझी काय गरज आहे, आली ना तुम्हाला समोर, असे कुठून बोलतात. आता त्या पोरीच्या समोर तुम्ही असं उद्धट बोलल्यावर त्या पोरीला काय वळण लागेल, उद्धटच. काही बोलायची गरज आहे का, थट्टा करायची गरज आहे का सोन्यासमोर, पण करतात तुम्ही. कारण का करतात, आमच्या मायने शिकवलं, माय सुद्धा अशीच बोलते म्हणून मी बोलते, दुसरं काय. म्हटलं माय प्रवचन ऐकत नव्हती, तू रोज ऐकते. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला की आपण ऐकतो आहोत, ऐकून सुद्धा आपण तसं बोलू तर त्याचा काय उपयोग आहे. अज्ञान बोलला तर हरकत नाही, पण सज्ञानाने बोलता कामा नाही. आपल्याला असं समजलं पाहिजे म्हाताऱ्या माणसांना की हे दोन बोलत बाहेर बसत नाही. उलट आपण बाहेर बसलो तर तुम्हाला नाचायला त्याला काय चाललं आहे, काय उल्हास आहे, काय करायचं ते. कारण ते तारुण्य आहे, आपला वृद्धापकाळ आहे. नाही आपल्याविषयी काही बोलता का, कशा करता लौकिक गोष्ट करता, काय बोलणार आहे. हा तू चुकली असेल तर बोलत असेल ती, तू जर काही चुकलीच नाही तर काय बोलेल ती. म्हणजे आपण करून जातो पण नंतर आपल्या मनात भय येते, त्याकरता करूच नका, म्हणजे भय उत्पन्न होणार, हे ज्ञान आहे. आता आमच्याकडे लोकांना खूप भय वाटतंय तर आम्हाला कळून जातं काहीतरी याचं चुकलं आहे आणि ते काही बोंब फुटेल म्हणून हा करतोय तसं. मग त्याला काय काल भैरव स्तोत्र सांगावं लागतं, टटट 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 ढटन 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 ढटन. म्हटलं मारुतीकडून काही ठिकाणावर येणार नाही, याला काल भैरवाकडेच पाठवावं लागेल. लोक काशी विश्वेश्वराच्या दर्शनापेक्षा काल भैरवाचं दर्शन घेतात आणि त्या उज्जैनच्या महाकालेश्वरापेक्षा काल भैरवाचं दर्शन घ्यायला आधी जातात लोक. कसं येतो असं आहे. 4 भैरव आहे उज्जैनला, 4 असं आहे ते. ह्या काशीचा तर पेशव्यांनी बसवला म्हणून विश्वेश्वराची अर्धी गर्दी इकडे होऊन गेली आहे. मनोकामना पूर्ण करतो शंकर, काहीच पाहत नाही कोणाकडे, असं आहे. हे प्राणनाथा
पती कर्मानुसार प्राप्त होतो आणि स्त्री कर्मानुसारच सद्गतीला जाते. कर्म करण्यापेक्षा चुपचाप कसं बसता येईल? तर ब्राह्मण म्हणतो, हे स्त्रिये, स्त्रीला कठोर वचन जर न तिच्या मुखातून निघालं तर परमगती आहे. कृष्णार्पणमस्तु. कठोर वचन निघायला नको. कठोर वचनानं सेवा होत नाही. म्हणून मृदू वचन. आले ना असं नाही, आले. काही धीर आहे का नाही? समजून घ्यायचं, माणसा कापू आहे. सत्यगुरु राय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही.